लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 16 जानेवारीच्या भागात भास्करने धनंजयला धमकवलेलं असतं तेव्हा नंदिनी बाहेर आलेली असते. धनंजय भास्करला समजावतो की शुभकार्यात तुम्ही मोडता घालण्याचा प्रयत्न करताय. हे बघा, तुमच्या मुलीला चांगला मुलगा मिळेलच. माझ्या मुलीसाठी योजलेलं वर ती का हिसकावते? सॉरी सर, परंतु हे नैतिकतेला धरून नाही आहे, असं धनंजयने म्हणताच भास्कर भोसलेंचा आवाज वाढतो. भास्कर, धनंजय, मी इथे तुझं तत्वज्ञान ऐकायला आलेलो नाही आहे. त्यावरती धनंजय पुन्हा त्यांना समजावतो की हे बघा प्लीज सर, समजून घ्या. मी आणि विक्रम आमच्या मुलांची मनं कशी मोडणार? त्यावरती भास्कर विचारतात की म्हणजे तुझी या सगळ्याला ना नाही आहे तर? इतक्यात नंदिनी तिथे आलेली असते. नंदिनी त्या दोघांचं बोलणं ऐकते. तर जाता जाता भास्कर भोसले पुन्हा धनंजयला धमकवतात की लक्षात ठेव, पाण्यात राहून मगरीशी वैर धरू नकोस. आता धनंजय त्यांच्या पाठोपाठ जातोही त्यांना समजावण्यासाठी, परंतु भास्कर भोसले मोठ्या टेचात तेथून निघून जातात. धनंजय बिचारा काळजीत पडतो. तर नंदिनी त्याच्या जवळ येते आणि ती विचारते की बाबा, ते भास्कर काका होते ना? त्यावरती धनंजय म्हणतो की हो. नंदिनी विचारते की मग ते असे तडकाफडकी का निघून गेले? तुमच्या दोघांमध्ये काही वाद झालाय का? धनंजय घाबरतच नंदिनीला विचारतो की तू आमच्यातलं बोलणं ऐकलंयस का? त्यावरती नंदिनी म्हणते की हो, ते काय ते पाण्यात राहून मगरीशी वैर धरू नको असं काहीतरी ओझरतच ऐकलंय. तेव्हा कुठे धनंजयच्या जीवात जीव येतो. तो म्हणतो की जाऊ देत, तू काळजी करू नकोस. अगं, मोठ्या बिझनेस डीलवरून आमच्या दोघात वाद झाला आहे. नंदिनी पुढे काही बोलणार. धनंजय तिला समजावतो की हे बघ, तू काळजी करू नकोस. आणि नंदिनी आता धनंजयला त्याबद्दल प्रश्न विचारणार तर धनंजय बहाणा करतो की मला महत्त्वाचा कॉल करायचा आहे आणि फोनवरती बोलत तो तसाच निघून जातो. आता नंदिनी बिचारी काळजीत पडते की असं काय झालं असेल दोघांमध्ये की दोघांचाही आवाज वाढला होता. इकडे कॉलेजमध्ये आरुषी तिच्या मैत्रिणीसोबत चाललेली असते. तर तिची मैत्रीण तिला म्हणते की तुला कळलं का ग आरुषी की CS चं इलेक्शन युगने जिंकलं म्हणे. आता नक्कीच कॉलेजमध्ये त्याचीच दादागिरी वाढेल. त्यावरती आरुषी वैतागूनच तिच्या मैत्रिणीला म्हणते की जाऊ देत ना यार, तसंही त्याच्याबद्दल ऐकण्यात मला जराही इंटरेस्ट नाही आहे आणि त्याच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं, असं म्हणत ज्यावेळी आरुषी नेमकी पुढे जाते, युगची आणि तिची धडकच होते. आरुषीच्या हातातलं सगळं आईस्क्रीम जे आहे ते युगच्या शर्टवरती पडतं आणि युग खूप चिडतो. तो म्हणतो की काय यार? तर आरुषी त्याला म्हणते की एक एक मिनिट, चुकून माझ्याकडून धक्का लागला, मी पटकन साफ करून देते ना. परंतु युग ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो. तो म्हणतो आज CS म्हणून पहिली मीटिंग होती माझी. आता अशा कपड्यांमध्ये जायचं आहे का मी? बेअक्कल मुलगे, एक नंबरची फालतू मुलगी आहेस तू, असं म्हणून युग ज्यावेळी आरुषीला हिणवतो तेव्हा आरुषीही चिडते. काय रे, कोण समजतो तू स्वतःला? तुझा कधी कोणाला चुकून धक्का लागलेला नाही आहे का? अरे नॉर्मल गोष्टी आहेत या, यावर देखील किती ओव्हर रिॲक्ट करतोयस? खरं सांगायचं झालं ना तर सॉरी म्हणून घ्यायच्या लायकीचाच नाही आहे तू, असं म्हणत तिथे आता आरुषीने देखील युगला त्याची जागा दाखवून दिलेली असते. युग चिडतो आणि म्हणतो माझ्याशी बोलताना शब्द जपून वापरायचे हा, असं युगने म्हणताच आरुषी त्याला सणसणीत उत्तर देते की सॉरी म्हणायला ना ग्रेस लागतं. आणि बरं झाला काव्याने तुझ्या कानफाडात मारली होती तेच. आणि काय रे, काय म्हणाला होतास तू मला? फालतू? फालतू मी नाही तर तू आहेस. तेव्हा युग देखील चिडतो. इकडे विक्रमने बोलून फोन ठेवून दिलेला असतो. मानिनी येते तेव्हा विक्रम म्हणतो की धनंजयचा फोन होता, येत आहेत दोघेही. त्यावरती मानिनी खुश होते की नक्कीच तारखा ठरवायच्या असतील म्हणूनच यायला निघाले असतील दोघेही. आता तारीख ठरवण्यासाठी धनंजय शारदा दोघेही घरी येतात म्हटल्यानंतर मानिनी खूपच उत्साही असते. ती म्हणते की मी ना काहीतरी गोड बनवते, म्हणजे देवाला देखील नैवेद्य म्हणून ठेवता येईल आणि त्या निमित्ताने सर्वांचं तोंडही गोड होईल. आणि ती तेथून निघून जाते. विक्रमला धनंजयची काळजी वाटते. विचार करतो की धनंजय बोलताना जरा चिंतेतच वाटत होता. काही इश्यू तर झाला नसेल ना, असं त्याच्या मनात विचारांची खळबळ सुरू होते. इकडे पार्थ ज्यावेळी त्याच्या कामामध्ये बिझी असतो नेमका त्याला नंदिनीचा फोन येतो आणि नंदिनीचा फोन आल्यानंतर तो खूप खुश होतो. फोन रिसीव करतो तेव्हा नंदिनी पार्थला विचारते तुम्ही बिझी तर नाही आहात ना, म्हणजे तुम्ही माझ्याशी बोलू शकता का? त्यावरती पार्थ म्हणतो की तसा बिझी आहे,
परंतु फोन नक्की कोणाचा आहे त्यावरती डिपेंड आहे. तेव्हा नंदिनी हसते. नंदिनी पार्थला चक्क विचारते की तुमच्याकडे वेळ आहे का? नाही म्हणजे आपण भेटायचं का? तेव्हा पार्थ आश्चर्याने विचारतो की अरे आज अचानक? त्यावरती नंदिनी तिला खूप गिल्ट वाटत असतं. ती म्हणते की तुम्ही एवढी छान डिनर डेट ठरवली होती, परंतु नेमकं त्या दिवशी मी काव्य आरुषीला घेऊन आले आणि डिनर डेट पूर्ण स्पॉईल झाली ना. अगदी त्या बाबतीत मनापासून कंपन्सेट तर आहेच. ॲक्च्युली काय झालं, त्या दिवशी माझा तो ॲक्सिडेंटचा प्रकार घडला ना, त्यामुळे आई माझ्या बाबतीत जरा घाबरलीच होती. म्हणून तिने माझ्यासोबत आरुषी आणि काव्याला पाठवलं. खरंच त्यासाठी मनापासून सॉरी. म्हणजे त्या दोघे आल्यामुळे आपली डिनर डेट स्पॉईल झाली ना. तर पार्थ विचारतो की इतकं कळतं का माझं मन तुम्हाला? तेव्हा नंदिनी म्हणते की आता कळायला तर हवंच ना, जन्म एकत्र घालवायचा आहे. तर पार्थचं बोलणं रम्या ऐकत असते. पार्थ म्हणतो की एकच जन्म फक्त की 7? त्यावरती नंदिनी खूप लाजत असते. तर रम्याचा नुसता चळफळाट होत असतो, कारण पार्थ एवढं छान बोलत असतो. त्यावरूनच रम्याला लक्षात आलेलं असतं की पार्थ नक्कीच नंदिनीशी बोलत असावा. नंदिनी विचारते की मग भेटूया? तेव्हा पार्थ होकार देतो. तर पार्थ विचारतो की नक्की कुठे भेटायचं? तर नंदिनी म्हणते की तुम्ही ठरवा. तर पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे, ॲड्रेस मेसेज करतो मी तुम्हाला. दोघेही एकमेकांशी बोलून खूप खुश असतात आणि त्याचबरोबर खूप एक्सायटेड असतात एकमेकांना भेटण्यासाठी. तर पार्थचं बोलणं ऐकून रम्याचा नुसता चळफळाट होत असतो. रम्याला कोणत्याही परिस्थितीत पार्थला नंदिनीशी भेटूच द्यायचं नसतं, म्हणून ती घाणेरडं कारस्थान रचते. विचार करते की पार्थ, तू त्या नंदिनीला भेटायला चाललायस? नाही, मी अजिबात तुला तिच्याशी भेटूच देणार नाही. आता मी तुला हे सिद्धच करून दाखवेन की तू माझ्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे ते. आणि मूर्ख रम्या तिथे जिन्यावरून पडण्याची नाटकं करते. एकतर ती खालच्या पायरीवरूनच बसूनच तिने पडण्याची नाटकं केलेली असतात. आता पार्थला ते सगळी नाटकं खरी वाटतात. बिचारा भुलतो तिच्या नाटकांना आणि तिच्या काळजीत पडतो. बिचारा त्या रम्याची काळजी करत असतो. तर इकडे नंदिनीने काव्य आरुषीला सांगितलेलं असतं की ती पार्थला भेटायला निघाली आहे. दोघेही खूप खुश होतात आणि विचारते की काय, तू परत पार्थला भेटायला चालली आहेस? त्यावरती नंदिनी म्हणते की हो हो, जरा शांत. तुम्ही त्या दिवशी डिनर डेटला माझ्यासोबत आलात ना, आणि त्यामुळे ते किती नाराज झाले होते, म्हणजे तसं मला जाणवलं. आरुषी नंदिनीला चिडवते की वा रोमॅन्स. तर काव्या म्हणते आम्ही आलेलं पार्थ जिजूंना आवडलं नाही वाटतं. त्यावरती नंदिनी म्हणते की हो, तुम्ही किती मस्करी केलीत त्यांची, किती आगाऊपणा केला तुम्ही दोघींनी. त्यावरती आरुषी म्हणते काव्य बघतेस ना, साईड घेते आतापासूनच जिजूंची. नंदिनी म्हणते की घेणारच. काव्या विचारते की परंतु एक मिनिट ताई, पार्थला तर आम्ही आलेलं आवडलं होतं ना, त्यांनी स्वतःच सांगितलं तसं. आरुषी म्हणते की ते फक्त तोंडावरती, अगं मनातल्या मनात त्यांना वाटलं असेल की या दोघींना ना चांगलंच चोपावं. त्यावरती काव्या नंदिनीला चिडवत म्हणते की वाव, जा एकटीच जा भेटायला आणि मस्त असं रोमॅन्स करा. त्यावरती नंदिनी काव्याला एक फटका देते आणि म्हणते की गप्प बस. आता आरुषी आणि काव्या दोघीही नंदिनीला खूप चिडवत असतात, तिला खूप त्रास देत असतात. आणि यामध्ये नंदिनी नाराज न होता उलट तिला हे सगळं गमतीशीर वाटत असतं. आता दोघी नंदिनीला विचारतात की सांग ना, नक्की कुठे भेटायचं ठरलं आहे तुमचं? त्यावरती नंदिनी म्हणते की नाही हा, अजिबात नाही सांगणार, ते फक्त माझ्यापुरतं राहील. काव्या म्हणते की हो आरुषी, तुझ्या लक्षात येतंय का, हिने जर आपल्याला सांगितलं तर आपण टपकू ना दोघी तिथे. त्यावरती नंदिनी म्हणते की बरोबर, अगदी बरोबर, तुम्ही आगाव आहातच तेवढ्या. नंदिनी अगदी पार्थमध्ये हरवून जाते आणि त्या दोघींना म्हणते की ॲक्च्युली मला ना त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावंसं वाटतंय. म्हणजे आपल्या डिनर डेटच्या वेळी त्यांनी किती छान सरप्राईज दिलं होतं ना. तेव्हा काव्या म्हणते की आपल्या नाही गं, ते फक्त तुझ्यासाठी होतं. आता नंदिनी काव्याला पुन्हा फटके द्यायला लागते. तर काव्या विचारते की एक एक मिनिट, बाबांची परमिशन घेतली आहे का? तेव्हा आरुषी म्हणते की ती ना आज्ञाधारक आहे, तुझ्यासारखी नाही आहे उठसूट कुठेही फिरायला जायला. आता त्यावरून त्या दोघींमध्ये वाद चालू होतो. आता त्या दोघी इकडे तिकडे धावत असतात. काव्या आरुषीला फटके देणार असते, तर नंदिनी त्या दोघींनाही थांबवत म्हणते की अरे थांबा रे दोघीजणी, काय चाललंय तुमचं? मला एकतर कळत नाही आहे की पार्थला गिफ्ट काय देऊ. बिचारी नंदिनी इकडे पार्थसोबत
वेळ घालवण्याची स्वप्न पाहत असते आणि रम्याने इकडे मात्र वेगळंच काहीतरी चालू केलेलं असतं. इकडे रम्या पडण्याची नाटकं करते आणि रडायला देखील लागलेले असते, परंतु तिचं ते आसू खोटे खोटे असतात आणि बिचारा पार्थ तिच्या या नाटकाला फसलेला असतो. तो तिची काळजी करायला लागतो. रम्याला तो कसाबसा तरी उठवतो, परंतु रम्या नाटकं करत असते. रम्या म्हणते की पार्थ मला पाऊलच टाकता येत नाही, अरे पाय खूप दुखतोय. आता पार्थचा नाईलाज होतो. पार्थला वाटतं की खरोखरची ती पडली असावी आणि बिचारा तिच्या काळजीमध्ये तिला चक्क उचलून घेतो आणि तसंच तिच्या रूममध्ये घेऊन जातो. आता पार्थने रम्याला तिच्या रूममध्ये आणलेलं असतं. तो तिला बेडवरती झोपवतो आणि विचारतो की एक एक मिनिट मला सांग की तुझ्या पायाला नक्की कुठे लागलंय, कुठं दुखतंय पाय. तेव्हा रम्या रडण्याची नाटकं करत पायावरती बोट ठेवते. तर पटकन पार्थ उठतो आणि कल्पनाताईंना आईस पॅक घेऊन यायला सांगतो. आता हे सगळं रम्या मुद्दाम करत असते, कारण पार्थ आणि नंदिनीची भेट तिला होऊच द्यायची नसते. बिचारा पार्थ हा रम्याजवळ बसतो. तिच्या पायावरून तो हात फिरवत असतो. नक्की कुठे दुखते असं विचारतो, तर तो म्हणतो की हे बघ रम्या, थोडा वेळ कळ काढ. त्यावरती रम्या मनात विचार करते की तेच तर करते ना पार्थ, आता थोडा वेळ कर तर सोसावीच लागेल ना. इतक्यातच कल्पनाताईंनी आईस पॅक आणून दिलेला असतो. तर पार्थ फक्त आईस पॅकवरती गप्प न बसता तो त्यांना फर्स्ट एड बॉक्स घेऊन यायला सांगतो. तर पार्थला थोडा संशय येतो. पार्थ रम्याला म्हणतो की पाय असं सुजल्यासारखा वाटत तर नाही आहे. त्यावरती रम्या म्हणते की दुखतोय ना रे पार्थ पाय माझा. तर पार्थ काळजीपोटी तिला म्हणतो की थोडंसं तुला सहन करावं लागेल हा रम्या. आणि बिचारा पार्थ तिथे तिच्या पायाचं दुखणं कमी करण्यासाठी तिला आईस पॅकचा शेक द्यायला लागतो. ज्यावेळी पार्थ रम्याच्या पायाला आईस पॅकचा शेक देत असतो, नेमका नंदिनीचा फोन त्याला येतो. आता नंदिनीला विचारायचं असतं की अजूनही पार्थने मेसेज पाठवला नाही आहे, नक्की कुठे भेटायचं आहे. परंतु पार्थ आता नंदिनीच्या फोनकडे दुर्लक्ष करतो. रम्या मनोमन विचार करते की वा, पार्थने तर नंदिनीच्या फोनला इग्नोर केला आहे. तू जिंकतेस बरं का रम्या, असं म्हणत ती मनातल्या मनात स्वतःचं कौतुक करते. रम्या नाटकं करत तिथे पार्थला म्हणते की पार्थ, अरे हे राहू देत, तुझ्या कामाचे महत्त्वाचे कॉल येत आहेत ना, तू घे. त्यावरती पार्थ म्हणतो की रम्या, तुला बरं वाटणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तर रम्या आणखीनच खुश होते आणि अगदी हवेतच उडायला लागते. मनोमन रम्या म्हणते की वा, हे तुझे शब्द अमृत आहेत माझ्यासाठी पार्थ, बरं वाटतंय. तर पार्थ तिला विचारतो की बरं वाटतंय का. तर रम्या म्हणते की हो, थोडंसं बरं वाटतं आहे. आता नंदिनी सतत पार्थला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते आणि पार्थ काही तिचा फोन रिसिव्हच करत नसतो. शेवटी पार्थ हा रम्याला तिची जागा दाखवूनच देतो आणि तो तिला म्हणतो की आईस पॅकचा शेक तू स्वतःच दे. आणि नंदिनीचा फोन अखेर तो रिसिव्ह करतोच. तर नंदिनीला तो म्हणतो की खरं तर सॉरी, ही रम्या म्हणजे माझ्या आत्याची मुलगी. त्या दिवशी मंदिरामध्ये भेट झाली होती ना तुमची. तर रम्या म्हणते सॉरी, नंदिनी म्हणते की हो हो, ओळखते मी त्यांना. का काही झालंय का. त्यावरती पार्थ म्हणतो की हो, ती ना आत्ताच पायऱ्यावरून पडली, पायाला लागला आहे तिच्या, त्यासाठी थोडं आईस पॅकचा शेकच देत होतं. तर नंदिनीला देखील काळजी वाटते. नंदिनी पार्थला म्हणते हे बघा, फ्रॅक्चर वगैरे काही झालेलं नाही आहे ना. त्यावरती पार्थ म्हणतो की नाही नाही, तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. नंदिनी समजूतदारपणा दाखवते. ती म्हणते की पार्थ, तुमची जास्त गरज जर तिथे असेल तर राहू देत, आपण नंतर कधीतरी भेटू शकतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर पार्थ नंदिनीला म्हणतो की नाही नाही, त्याची एवढी गरज नाही आहे, म्हणजे आत्ता तरी तिला बरं वाटतं आहे, आपण भेटूयात लवकर. आणि दोघेही फोन ठेवून देतात. तर रम्या ही कान टवकारून त्यांचं बोलणंच ऐकत असते. ज्यावेळी पार्थ फोन ठेवतो तर रम्या पटकन बेडवरती बसते आणि आईस पॅकचं शेक देण्याची नाटकं करते. ज्यावेळेस पार्थ रूममध्ये परत येतो तर रम्या त्याला म्हणते की बघतोस ना पार्थ, तुझा जीव देखील माझ्यासाठी तिळतिळ तुटतोय. यावरूनच तर कळतं आहे की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे. आता रम्याचं तुंतुणं पुन्हा चालू झालेलं असतं. पुन्हा तिने गैरसमज करवून घेतलेला असतो. हे सगळं या गोष्टीवरून प्रूव्ह झालं आहे पार्थ. हे बघ, तुझं देखील माझ्यावरती तितकंच प्रेम आहे, हे आत्ता तरी कबूल कर. त्यावरती पार्थ तिला सनसनीत उत्तर देतो की हे बघ रम्या, मला तुझ्याबद्दल जे वाटतं आहे ते प्रेम नाही तर तुझी असणारी काळजी आहे. हे बघ रम्या, तुला जसं वाटतंय ना तसं प्रेम आपलं नाही आहे.
लहानपणापासून आपण एकत्र वाढलो आहोत, त्यामुळे आपल्यामध्ये छानसं बॉन्डिंग आहेच ना. अगं, एखाद्याला लागलं तर दुसरा धावून येतोच. एवढा वेळा तुला समजावून देखील तुला कळत का नाहीये? रम्या म्हणते की तुला कळत नाहीये पार्थ. हे बघ रम्या, आपण हा चॅप्टर ऑलरेडी बंद केला आहे, त्यामुळे परत परत तोच विषय उगाळून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असा सल्ला देत पार्थ तेथून निघून जाणार तर रम्या पार्थचा हात पकडते. पार्थला खूप राग आलेला असतो. रम्या पार्थला म्हणते की पार्थ, मला ना खूप भूक लागली आहे, प्लीज माझ्याजवळ बस ना, तू मला भरव ना. परंतु पार्थ रम्याचा हात आपल्या हातातून झटकतो आणि इतक्यातच कल्पनाताई आलेली असते फर्स्ट एड किट घेऊन. तर पार्थ त्यांना सांगतो की यांना भूक लागली आहे, यांना सूप किंवा त्यांचं पोट भरेल असं काहीतरी घेऊन या खायला. पार्थ रम्याच्या तोंडावरती तिला सांगतो की मी जातोय माझ्या नंदिनीला भेटायला, ती वाट पाहत असेल माझी, तू जेवून घे. आणि तो तेथून निघालेला असतानाच रम्या नाटकं करायला लागते ती धडपडण्याची. तेव्हा पार्थ येऊन पटकन तिला सावरतो. तर रडतच ती विचारते की नंदिनी तुझ्यासाठी इतकी महत्त्वाची झाली आहे माझ्याहीपेक्षा? त्यावरती पार्थ तिला सडेतोड उत्तर देतो की हो रम्या, कारण नंदिनीत आणि तुझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी ज्यावेळेस नंदिनीला सांगितलं ना की तू पायऱ्यावरून पडली आहे, तर ती मला म्हणाली तुझी काळजी घे, भेटायचं तर आपण नंतर भेटूच शकतो, परंतु तू मला काय म्हणतेस की तुझ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी नंदिनी इम्पॉर्टंट आहे. हा आडमुठेपणा आत्ताच सोडून दे रम्या. हे बघ, मुळात मला आता तुला दुखवायचंच नाहीये, त्यामुळे हा विषय इथेच संपव, असं म्हणून पार्थ तिला रम्याला समजावतो आणि तेथून निघून जातो. परंतु रम्याचा नंदिनीच्या बाबतीतला राग आणखीनच वाढत चाललेला असतो. इकडे कॅफेमध्ये नंदिनी पार्थची वाट पाहत असते. पार्थ ज्यावेळी येतो तेव्हा तो नंदिनीची माफी मागतो की त्याला यायला उशीर झाला आणि बिचाऱ्या नंदिनीला वाट पाहत बसावं लागलं. तर नंदिनी पार्थला समजून घेते. खरं तर ती विचारते, तिला रम्याची काळजी वाटते. ती म्हणते की तुमची आत्याची मुलगी जी पडली होती ती बरी आहे ना आता? त्यावरती पार्थ म्हणतो की हो, तिला बरं वाटतंय ना, म्हणूनच मी इथे येऊ शकलो. आता पार्थ इकडे तिकडे कॅफेत पाहत असतो. नंदिनी जोरजोराचे हसायला लागते आणि नंदिनी पार्थला म्हणते की घाबरू नका, ॲक्च्युली काव्य आणि आरुषी आज आलेले नाही आहेत. तेव्हा पार्थला देखील हसू येतं. पार्थ नंदिनीला म्हणतो की प्लीज माझ्यावरती हसू नका, त्या दिवशी त्या दोघे आल्यामुळे माझा पचका झाला होता ना, म्हणून चेक करतोय. तर नंदिनी पार्थची माफी मागते. ती म्हणते की खरं तर त्या दोघे आल्या त्या दिवशी तुम्हाला खूप जास्त त्रास झाला ना, म्हणजे त्या दोघे आल्याचं तुम्हाला आवडलं नाही आहे ना. तर नंदिनीने पार्थसाठी छानसं असं गिफ्ट आणलेलं असतं. नंदिनी म्हणते की त्या दिवशी तुम्हाला जास्त त्रास झाला, म्हणूनच आज मी ठरवलं की आपण दोघेच भेटूयात आणि मी तुमच्यासाठी काहीतरी आणलं आहे, ते तुम्हाला द्यायचं होतं. पार्थ खुश होतो, म्हणतो की रिअली, माय प्लेजर. आणि नंदिनी पार्थसाठी जे तिने गिफ्ट आणलेलं असतं ती त्याच्या हातात देते. तर पार्थ तिथे विचारतो की हे गिफ्ट इथेच उघडून बघितलं तर चालेल की घरी बघू? त्यावरती नंदिनी म्हणते की नाही नाही, हे गिफ्ट ना तुम्ही घरी जाऊनच ओपन करा. काय आहे ना, एखादं जे गिफ्ट मिळालेलं असतं ते एकट्यात बघण्यातच खूप मजा असते. आणि पार्थला ते विचारते की मग कॉफी ऑर्डर करायची का? त्यावरती पार्थ विचारतो की कॉफी? तर नंदिनी म्हणते की काय आहे ना, मी तुमच्यासारखं केक, व्हायोलिन हे सगळं काही सरप्राईजेस ठेवलेले नाही आहेत. त्यावरती पार्थला हसू येतं. उलट नंदिनी पार्थने तिच्यासाठी जी छान छान सरप्राईजेस दिलेली असतात त्याबद्दल ती दिलगिरी व्यक्त करते. ती म्हणते की खरंच ते सरप्राईजेस देखील खूप गोड होती आणि त्या दिवशी तुमची जी धांदल उडाली ना, ती देखील खूप गोड होती. तर नंदिनी पार्थचं कौतुक करते. ती म्हणते की खरं तर सरप्राईज देताना जी गडबड झाली त्यामागे तुमचं जे गोड मन, जो गोड हेतू होता तो आवडला आम्हाला. खरं तर ते सगळं बघताना आम्हाला गंमत वाटत होती, परंतु तुम्ही मनातून किती दुखावले गेलात ते कळलं मला. म्हणून मग असं तिथे नंदिनीने म्हणताच पार्थ विचारतो की म्हणून रोमॅन्टिक डेट ठरवलीत का? त्यावरती नंदिनी खूप लाजते आणि ती अगदी मान खाली घालून लाजत असते आणि पार्थ एकटक नंदिनीकडे पाहतच राहतो. तर त्यानंतर दोघेही छान असं गप्पा मारत असतात. तर मित्रांनो, आजचा हा भाग पुढील भागात आपण पाहणार आहोत. विक्रम मानिनीने घरातील सर्वांनाच बोलावून घेत आनंदाची बातमी दिलेली असते की साखरपुड्यासाठी परवाची तारीख ठरली आहे आणि त्याने
घरातल्या सर्वांसाठी जे काही मानाचे कपडे आणलेले असतात, तर विक्रम रम्या वसुंधराला त्यांची मानाची साडी देतो. तेव्हा वसुंधरा त्याच्यावरती चिडते आणि म्हणते की आमची क्रूर चेष्टा करणाऱ्या तुझ्या या फालतू कार्यक्रमात आम्हाला थांबायचं नाही आहे, आणि रागाने ती साडी फेकून देत विक्रमचा अपमान करून निघून जाते. तर जीविका म्हणजे जीवाचा अचानक काव्याच्या फोनवरती फोन आल्यानंतर काव्या पटकन फोन रिसीव करण्यासाठी बाजूला जाते. तर आरुषीला संशय येतो. आरुषी नंदिनीला म्हणते की नंबर मुलीच्या नावाने सेव्ह केला आहे, परंतु ताई मुलाचा आवाज येतोय त्यामध्ये. आता काव्या जबरदस्त अडकलेली असते. आता नक्की काय होईल? जेव्हा काव्याचं प्रेम प्रकरण नंदिनीच्या समोर येईल का, आणि नंदिनी त्यांच्या प्रेमाला सपोर्ट करेल का? या सगळ्यांमध्ये नियती या जोड्याच कशा बदलवून टाकेल ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.